नवीन जय शिवराय मित्रांनो, मी प्रमोद कांबळे आपल्या चॅनलच्या नवीन भागात तुमचे सगळ्यांचे स्वागत करतो. तर आज मी मुंबईतील बोरिवली येथे स्थित नॅशनल पार्क येथे आलो आहे. तर नॅशनल पार्कमध्ये आपल्याला काणेरी लेणी येथे भेट द्यायची. तर इथे जो आपला एंट्री फी तसेच काणेरी येथे किती चार्जेस आहेत ते सुद्धा पाहू. तसेच काणेरी लेणीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी पाहायला मिळतील त्यासुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहू. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्री फीज आपल्याला इथे दिसतात. तर आता आपण आतमध्ये जाऊया. आपण तिकीट काउंटरजवळ जाऊन आणि हा कोणता सगळा परिसर आहे. इकडे गाड्यावर पार्किंग करण्यात आले आहेत. इकडे हा इथे एंट्री पॉईंट आहे, तिथून तुम्ही येऊ शकता. आणि इथे आपल्याला बोटिंग डेक आहे, समोरच आहे ते. परत निसर्ग निर्वचन केंद्र आणि सायकलसुद्धा इथे चालवण्यासाठी मिळते. पूर्ण पर्यटन नकाशा आहे इथे. आपल्याला इथे तिकीट चेक करतात आपला लोक. आणि ह्या साईडला आपल्याला इथे बॅगा आपल्या चेक केल्या जातात. तिथे प्लास्टिक वगैरे अलाउड नाही आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला 100 रुपये डिपॉझिट करायला लागते. आणि मग परत आपण ती प्लास्टिक बॅग त्यांना दाखवली की ते आपल्याला 100 रुपये रिटर्न देतात. तर मित्रांनो, आम्ही आतमध्ये आलो आहे तिकडून आणि आता बस पकडायला जातो आहे. तिकडे आपल्याला बस मिळतील, बघूया जाऊन तिथे. आम्ही बस पकडली आहे. तिकीट 13 रुपये प्रत्येक माणसाची तिकीट आहे. पाठीमागे आपल्याकडे बसते सहकारी. हे बघा, इथे आपल्याला हरणं सुद्धा दिसत आहेत. ही हरणं आहेत. मित्रांनो, आता आम्ही आलो बसने आणि पाठीमागे बसमधून काही बाहेरची सुद्धा मंडळी आले काणेरी लेणी पाहायला. आणि आपल्याला साईडला अशी काही विक्रेतेसुद्धा मिळतील, त्यांच्याकडं फळं वगैरे खाऊ शकतात. असे स्टॉल लागलेत आणि तुम्हाला इथे सगळ्या प्रकारच्या कड्या पेरू वगैरे मिळतील. आणि आता आपण पोचलो आहे काणेरी लेणीच्या इथे. हे पाहू शकता तुम्ही. काणेरी लेणीबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे इकडे. काणेरी बौद्ध लेणी.
कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरिवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहे. ही लेणी इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पहिले शतक या दरम्यान निर्माण केलेली आहे. कान्हेरी लेणी बोरिवली उद्यानाच्या मधोमध आहे. कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी म्हणजेच काळा डोंगर या पाली नावापासून झाला आहे. ही लेणी काळाकुट्ट दगडापासून बनवलेली आहे. लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटर व बोरिवली रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावर आहे. या लेण्यांमधून भारताच्या युद्ध काळातील कला व संस्कृतीचे दर्शन घडते. प्रत्येक तिकीट घेतले आपण आणि आता जाते वरती. जाऊया आतमध्ये, आता बघूया. एंट्री आहे, अशी आपल्या तिकीटे मिळतात. एक तिकीट 25 रुपयाचं आहे एंट्री फी. ही संपूर्ण माहिती दिली आहे आपल्याला इथे 3 भाषांमध्ये. काय काय पाहायला मिळेल आपल्याला लेण्यांमध्ये. संपूर्ण मॅप आहे कान्हेरीचा. येथील चैत्य लेणी ही गौतमीपुत्र सातकर्णी राजाच्या काळात म्हणजेच इसवी सन 173 ते इसवी सन 211 यामध्ये कोरली गेली असावी असा अंदाज आहे. या लेण्यांमध्ये बौद्ध भिक्खूंसाठी विहार, सभागृह, खोल्या अशा वास्तू येथे आहेत. बुद्ध आणि अवलोकितेश्वर यांच्या मूर्तीही येथे कोरलेल्या आहेत. डोंगर माथ्यावर पाण्याची टाकी खोदलेली आहे. आता आपण पोचलोय लेण्यांच्या इथे आणि ह्या पाहू शकता तुम्ही विशाल अशा लेण्या डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत. खूप सुंदर अशा ह्या लेण्या आहेत आणि काही पर्यटक सुद्धा आपल्याला ह्या लेण्या पाहायला आलेले दिसत आहेत. तर मित्रांनो, आता आपण लेणी क्रमांक 1 इथं आलोय. लेणी क्रमांक 1 मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळते ते. मित्रांनो, ही लेणी क्रमांक 1 आहे. तर ह्या लेणीमध्ये आपल्याला कान्हेरी लेणी समूहातील हे लेणे अपूर्ण चैत्यगृह असून लेण्याच्या रचनेवरून लेणी खोदण्याच्या प्रक्रियेचे अवलोकन करता येते. स्तंभ असलेले प्रांगण, चौरस स्तंभ युक्त 2 व्हरांडे आणि चैत्यगृह अशी संरचना या लेणीमध्ये दिसते. उंचावरील चैत्यगृहात पोहोचण्यासाठी दगडी पायऱ्या खोदलेल्या आहेत. व्हरांड्यात बाह्य बाजूस असलेल्या स्तंभाची रचना चौरस पायावर आमलाकार शीर्षे अशी दिसते. क्रमांक 1 पाहून झाले आणि आता आपण चालले दुसऱ्या लेणीकडे. बाजूला दुसरी लेणी आहे, ती पाहायला जाऊया. परिसर आहे इकडे आणि हे पाहू शकता लेणी तुम्ही. लेणी क्रमांक 2 आहे. अनेक लेण्यांचे समूह असलेल्या या लेणीत 3 चैत्यगृह आणि विहार अशी रचना दिसते. यात पुढील बाजूस विस्तृत आवार आणि भिंतीत बसण्यासाठी लांब बाग कोरलेले आहेत. लेण्याच्या भिंतीवर इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकात तपस्या, ध्यान आणि धम्मचक्र परिवर्तन आदी रूपातील बुद्ध प्रतिमा कोरल्या गेल्या आहेत. लेण्यातील विहारांमध्ये पायऱ्या चढून गेल्यावर मोकळे आयताकार सभागृह व त्यात बसण्यासाठी भिंतीत कोरलेले बाग अशी संरचना या लेणीत आढळते. बाह्य भागात पाण्याची टाकी खोदलेली आहे. त्यावर टाकी खोदण्यास दान देणाऱ्या
पुनवसू आणि स्वामी दत्त या कल्याणच्या रहिवाशांची नावे कोरलेली आहेत. तर मित्रांनो, आता आपण हा जो उत्खनन स्तूप आहे त्या स्तूपाविषयी थोडीशी माहिती घेऊया आणि त्याची माहिती आपल्याला इथे दिसते या साईडला. तर मी तुम्हाला जरा त्याची माहिती देतो. तर मित्रांनो, हा उत्खनन स्तूप आहे आणि हा उत्खनन स्तूप 1839 साली सर जेम्स बर्ड यांनी केली. त्यात सापडलेल्या 2 ताम्र पेटिकातील एक पेटीत राख, मौल्यवान रत्न, माणिक मोती, सोन्याचे तुकडे आणि सोन्याच्या डबीत ठेवलेल्या वस्त्राचा तुकडा सापडला. तर दुसऱ्या ताम्रपेटीत चांदीच्या पेटीमध्ये असलेली रक्षा आढळली. याचबरोबर 2 ताम्रपट सुद्धा सापडले. लहान ताम्रपटावर बौद्ध संघाचे हे धम्म हेतु प्रभाव हे घोषवाक्य कोरले होते. तर दुसऱ्या ताम्रपटावर कोरलेल्या लेखात त्रैकुटक राजवंशांच्या काळात सिंधू देशातील एका नागरिकाने महान बौद्ध भिक्खूच्या स्मरणार्थ दगडविटांचा स्तूप उभारल्याचे नमूद केले आहे. हा स्तूप इसवी सन 4थ्या ते 5व्या शतकातील मानला जातो. तर मित्रांनो, आपण तिकडे पहिली लेणी बघितली, ही दुसरी आहे आणि आता आपण तिसऱ्या लेणीमध्ये जाऊन पाहूया. आणि ही तिसरी लेणी आहे, पाहूया. पहिला तिसऱ्या लेणीमध्ये काही काही गोष्टी पाहायला मिळतात त्या. क्रमांक 3 ही काणेर लेणीतील सर्वात उल्लेखनीय चैत्यगृह असून सातवाहन राजा यज्ञश्री सातकर्णी याच्या कारकिर्दीत म्हणजे इसवी सन 172 ते 201 2 व्यापारी बंधू गजसेन आणि गजमीत यांनी या लेण्याचे निर्माण करवले. असे लेण्याच्या बाह्य भागातून उजव्या स्तंभावर कोरलेल्या ब्राह्मी शिलालेखात नमूद केले आहे. पाषाणात कोरलेल्या पायऱ्यांवरून प्रवेश करता सिंह आणि भारवाहकांचे स्तंभ शीर्षी असलेले 2 विशाल स्तंभ आवारात उभारलेले दिसतात. त्यानंतर लेण्याच्या मुख्य विन्यास स्तंभयुक्त व्हरांडा, गजपृष्ठकार सभागृह आणि स्तूप असा आहे. चैत्यगृहाच्या द्वाराच्या दोन्ही बाजूस दोन्ही भिंतीत दानियुगल अथवा मिथुन शिल्पे कोरलेली आहेत. व्हरांड्यातील अनेक प्रतिमा जसे दोन्ही बाजूच्या भव्य बुद्ध प्रतिमा या नंतरच्या काळात कोरलेल्या आहेत. चैत्यगृहाचा अंतर्भाग 2 बाजूस उभ्या सुशोभित स्तंभामुळे 3 भागात विभागला गेलेला दिसतो. त्यात आतील एका टोकास स्तूप असून सभोवार प्रदक्षिणापथ आहे. स्तूपावर एकेकाळी लाकडी छत्रावली होती. गजपृष्ठाकार छतात लाकडी तुळ्या बसवल्या असाव्यात, ज्या कालोगात नष्ट झाल्या आहेत. सामान्य मेदी, अर्धगोलाकार अंड, त्यावर वेदिका, शिल्प, अलंकृत हरणमिका अशी स्तूपाची रचना दिसते. चैत्यगृहातील सुरुवातीच्या काही स्तंभाच्या शीर्षभागी हत्तीवर आरूढ युगुल शिल्पे, हत्ती स्तूपाला किंवा बोधिवृक्षाला वंदन करताना अशी शिल्पे कोरलेली दिसतात. आपण तिसरी लेणी पाहिली आणि आता त्याच्या बाजूलाच आपल्याला ही चौथी लेणी आहे. आणि ह्या चौथ्या लेणीमध्ये तुम्हाला 3.5 मीटर व्यास आणि सुमारे 2.5 मीटर उंचीच्या या लेण्यात प्रवेश करण्यासाठी दगडी पायऱ्या खोदलेल्या दिसतात. सपाट छत असलेल्या आणि सामान्य मेदीवर निर्माण केलेल्या स्तूपाची वेदिका अलंकृत असून त्यावर अंड आणि हर्मिका दिसते. हर्मिका उलट्या पिरॅमिडच्या आकाराची असून छताला स्पर्श करते. हर्मिकेचा दर्शनी बाजूस इसवी सन 2ऱ्या शतकात कोरलेला अभिलेख आहे. त्यात थेर धम्मपाल यांच्या स्मरणार्थ धमनक या सुवर्णाकाराची पत्नी शिवपाली तनिका हिने हा स्तूप उभारण्यास दान दिले असे नमूद केले आहे. शिलालेखातील लिपीच्या शैलीवरून हा लेख इसवी सन 2ऱ्या शतकात कोरलेला असावा.
कालांतराने इसवी सनाच्या 6व्या-7व्या शतकात बाहेरील प्रदक्षिणा पथावर ध्यान मुद्रा, अभय मुद्रा दर्शवणाऱ्या बुद्ध प्रतिमा कोरलेल्या दिसतात. चौथी लेणी पाहून झाले आणि आता आपण जाऊया पुढे, बघूया आपल्याला पुढे कोणती लेणी पाहायला मिळते ती. तर मित्रांनो, हे जे काणेरी नाव जे पडले तर तो कृष्णगिरी, या कृष्णगिरी म्हणजे काळा दगड, काळा पाषाण ह्याच्यावरनं हे नाव पडलेलं आहे. आणि हा 109 लेण्यांचा समूह आहे काणेरीचा. तर आपण बघूया, जेवढ्या दाखवण्यात येतील तेवढे दाखवूया आपण. आणि आता आपण जाऊया वरील ठिकाणी. 5 नंबरची लेणी दिसते आपल्याला इथे. अशी बुद्धांची मूर्ती आहेत, पाहू शकता. आणि इथे असा शिलालेख कोरलेला आहे पूर्ण. जाऊया पुढे. इथे 6 आणि 6 ते 11 या लेण्या आपल्याला इकडे पाहायला मिळतील. तर आपण जाऊया इकडे पाहायला. मित्रांनो, ही आपल्याला लेणी दिसते ती 6 नंबरची लेणी आहे इकडे. आणि आता आपण पुढे जाऊन पाहूया. काणेरी लेणीतील 7 क्रमांकाच्या या लेणीमध्ये आपल्याला बौद्ध भिक्खूंच्या निवासासाठी कोरण्यात आलेल्या या विहाराची रचना, आयताकृती सभागृह, त्याच्या भिंतीमध्ये कोरलेली आसनपट्टी आणि छोटे शयनकक्ष अशी आहे. बाह्य बाजूस खोदलेल्या जलकुंडांवर ब्राह्मी लिपीतील इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात कोरलेले शिलालेख दिसतात. त्यातील उजवीकडील शिलालेखात जलकुंडाचे मूल आताचे चौल, जिल्हा रायगड येथील रोहिणी मित्र या सुवर्णाकाराचा पुत्र शूलसदत्त याने दान दिल्याचा उल्लेख आहे. तर डाव्या बाजूच्या लेखात सोपाऱ्याचा व्यापारी आणि सामान्य उपासक असलेल्या समीक याने हे जलकुंड दान दिल्याचा उल्लेख आहे. तर मित्रांनो, आता आपण 7 नंबरची लेणी बघितली आणि आता आपण जातो 8 नंबरच्या लेणीकडे पाहण्यासाठी. ही 8 क्रमांकाची लेणी, 9 क्रमांकाची लेणी. तर आपल्याला या लेणीमध्ये अशी पाण्याची कुंड वगैरे पाहायला मिळतात. आणि थोडे बंदिस्त असल्यामुळे आपल्याला आतमध्ये पाहता येणार नाही, पण ती कदाचित विपश्यनासाठी रूम असते, पण ती जिथनं असण्यासाठी 10 क्रमांकाची लेणी आहे. आणि आता आपण चाललो आहे 11 नंबरच्या लेणीकडे. आणि ही आहे 11 नंबरची लेणी. या अशा लेण्या आहेत, मध्ये पाहू शकता तुम्ही त्यांची काही अवस्था झाली ती. आता आपण जाऊया वरती. काणेरी लेणीतील या 11 क्रमांकाच्या लेणीमध्ये दरबार हॉल किंवा प्रार्थना सभागृह म्हणून ओळखले जाणारे हे लेणे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेमुळे आणि विशाल आकारमानामुळे महत्त्वाचे आहे. दगडी पायऱ्यांवरून प्रवेश करताच 8 अष्टकोनी स्तंभ आणि 2 अर्धस्तंभारित मंडप आणि मुख्य सभागृह दिसते. मुख्य सभागृहात 2 समांतर पट्टे कोरलेले आहेत. लेण्याची सारखीच रचना वेरूळ लेणी क्रमांक 5 मध्ये सापडली आहे. सभागृहाच्या मध्यवर्ती भागी मुख्य गर्भगृहात धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बुद्ध प्रतिमा दिसते. वरांड्याच्या उजवीकडे मागील बाजूस व्याख्यान मुद्रेतील बुद्ध प्रतिमांचे अंकन केले आहे. हे लेणे इसवी सनाच्या 9व्या शतकात निर्माण केले असावे.
लेणी क्रमांक 11 मधील हा शिलालेख आहे. ह्या शिलालेखामध्ये लेण्याच्या वरांड्यात डाव्या बाजूस भिंतीवर कोरलेल्या अभिलेखात शिलाहार राजा कपरदीन दुसरा याच्या कारकिर्दीत इसवी सन 1850 ते 1880 गौड म्हणजे आजचा बंगाल प्रदेशातील व्यापारी आणि सुगत बुद्धाचा भक्त गोमिन अविघ्नकर याने कृष्णगिरी येथील महाविहारात ध्यानकक्ष खोदण्यासाठी आणि भिक्खूंच्या वस्त्रासाठी 100 रॅम म्हणजेच नाणे अक्षयदान दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात शिलाहार राजा दुसरा कपरदीन पूर्वी राज्य करणाऱ्या राज्य कुलशक्ती याचा नामोल्लेख आणि अमोघ वर्ष या राष्ट्रकूट राजाच्या काळात शिलाहार राजवंश हा राष्ट्रकूटांचे मांडलिक म्हणून राज्य करत असल्याचा लिखित पुरावा असल्यामुळे हा अभिलेख ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरतो. तसेच हा शिलालेख बौद्ध विहार संकलनाच्या आर्थिक व्यवहारावर प्रकाश टाकतो. आता आपण पाठीमागे 11 नंबर ही लेणी बघितली आणि आता आपण 12 नंबरच्या लेणीमध्ये जाऊया. मित्रांनो, काण्या लेणीच्या या 12व्या लेणीत पर्जन्य काळात वाहणाऱ्या झऱ्याच्या पलीकडील बाजूस पूर्वेकडील टेकडीमध्ये खोदलेल्या या लेण्यात एक लहान गर्भगृह, ओसरी आणि अलंकृत स्तंभ आहेत. गर्भगृहात बुद्धाची धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील प्रतिमा आहे. लेण्याच्या प्रांगणात भिंतीवर कोरलेल्या ब्राह्मी शिलालेखात पूजा अर्चा, विहारांची देखभाल करण्यासाठी तसेच बौद्ध भिक्खूंच्या वस्त्र आणि कपड्यांच्या खरेदीसाठी अक्षयदान दिल्याचा उल्लेख आहे. शिलाहार राजा द्वितीय कपरदीन याच्या कार्यकाळात पूर्णहरी पुत्र विष्णुगुप्त याने हे दान दिले. कपरदीन द्वितीय हा राष्ट्रकूट राजा अमोघ वर्ष प्रथम इसवी सन 814 ते 880 याचा महासामंत आणि कोकण प्रदेशाचा राजा होता. तर आता आपली 12वी लेणी पाहून झाली आणि आता आपण चाललो आहे लेणी क्रमांक 11 ते 33 या आपल्याला पाहायला मिळतील. तर जाऊया वरती, बघूया कोणत्या कोणत्या लेण्या पाहायला मिळत आहेत. चला, अजून खूपशा लेण्या पाहायच्यात आपल्याला. इकडे सुद्धा लेण्या दिसत आहेत.